पुण्यामध्ये रिसेंटली टायकॉन जी झाली त्याच्यामध्ये मी भारताच्या एक्स हॉकी कॅप्टनला भेटलो, वीरेन रस्किना. त्यांनी एक फार छान गोष्ट सांगितली आणि मी त्याच्यातनं काय शिकलो ते सांगतो. त्यांनी काय सांगितलं, 2003 मध्ये जेव्हा तो कॅप्टन होता, ऑस्ट्रेलिया टीम बरोबर खेळत होता, लीडिंग होता, म्हणजे इंडिया मॅच जिंकत होती, पण शेवटच्या 20 सेकंदांमध्ये ऑस्ट्रेलियाने गोल केला आणि भारत हरला. ही गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली म्हणजे आम्ही एकदम थक्क झालो. पण तोच वीरेन 20 वर्षानंतर आज त्यांनी त्याच्यानंतर ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट नावाची एक सोशल ऑर्गनायझेशन काढली आणि आज 20 वर्षानंतर 2023 पर्यंत त्यांनी ऑलिम्पिकचे भारताला 30+ गोल्ड मेडल जिंकून दिले. ह्याच्यातनं मी काय शिकलो की तो कॅप्टन तिथं हरला, पण तिथे मॅच हरला, पण तो स्वतः हरला नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः ठरवलं की आता मी माझ्यापेक्षा जास्त गोल्ड मेडल मी इथं भारताला घेऊन येईल. आजपर्यंत त्यांनी 30 आणून दिले आणि इथून पुढे तो अजूनही आणणार आहे. आपण सगळ्यांनी इथं काय शिकायचं, जर तुम्ही एखादा बिझनेस चालू केलाय आणि तो सक्सेस नाही झाला, 2-3 ट्राय केले, सक्सेस नाही झालं, तरी पण तुम्ही जर कुणाला मदत करू शकता का, एखाद्या छोट्या बिझनेसला मदत करू शकता का, तुमचे कॉन्टॅक्ट देऊ शकता का, म्हणजे आपल्या मराठी माणसांनी एकमेकांना मदत करणं खूप जरुरी आहे. भले तुम्ही बिझनेसमॅन नसाल, पण तुम्ही कुणाला मदत करू शकता का, तुम्ही नाही होऊ शकले तर दुसऱ्यांना घडवू शकता का, हे आपल्याला चालू करायचंय.